सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या स्टोरीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर वळूया आजच्या स्टोरीकडे. ऑफिसवाला लव विट्टशन भाग 179. मग अर्जुन पुढे आणि अतुल पाठीमागे असे एकामागे एक गाड्या घेऊन ते कोल्हापूरला निघाले होते. आणि अर्जुन तन्वीच्या आठवणीत गाणी ऐकत निघाला. आणि त्याची गाडी इतकी फास्ट होती की अतुलला सापडत नव्हती. तन्वीने ते बघितलं आणि म्हणाले, अतुल त्याला सांग ना गाडी जरा हळू चालव, किती फास्ट ड्रायव्हिंग करतोय बघितलं. आणि म्हणून याच्या शेजारी ना सतत मला बसावं लागतं. आणि तन्वी असं म्हणाली आणि नेहा हसून म्हणाली, हो मॅडम, नवऱ्याचं वागण्याचं, बोलण्याचं, विचार करण्याचं आणि गाडीचं आणि त्याच्या ड्रिंक करण्याचं स्पीड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सतत त्याच्या शेजारी बायकोच हवी असते. आणि अतुल म्हणाला, नेहा अगदी बरोबर बोललीस. आणि मग त्यानं अर्जुनला फोन केला आणि अर्जुनने ब्लूटूथ ऑन करून ठेवलं होतं आणि फोन रिसीव करत म्हणाला, का रे, आता काय झालं, कुठे थांबायचं आहे का. आणि अतुल म्हणाला, आपण लोणावळ्यामध्ये थांबूया सर नाश्ता करण्यासाठी, पण सर थोडंसं गाडी हळू घे ना. अर्जुन थोडा हसला आणि म्हणाला, आता तू तनूसारखं करू नको, हां, माझ्यावर कंट्रोल करू नकोस. आणि अतुल हसून म्हणाला, तुम्हाला सांगू, तन्वी मॅडमनंच मला सांगितलं की तुम्हाला गाडी हळू घे म्हणावं. आणि अर्जुन चकित झाला आणि म्हणाला, काय, तनूनं तुला सांगितलं. आणि त्या शेरणीला कसं कळलं की मी गाडी फास्ट चालवतोय म्हणून. असं म्हणून अर्जुननं पुन्हा एकदा आरशात बघितलं, पण आता पाठीमागच्या गाडीमध्ये त्याला तन्वी दिसत नव्हती. आणि अतुल म्हणाला, सॅटेलाईट सर, तन्वी मॅडमने सॅटेलाईटद्वारे तुम्हाला बघितलं असेल फास्ट ड्रायव्हिंग करताना. आणि त्यांनी मला फोन करून स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की अतुल अर्जुनला म्हणावं गाडी स्लो घे. आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, सॅटेलाईट नाही अतुल, 26 वर्षांचा संसार आहे आमचा. 26 वर्ष म्हणजे नॉट अ जोक. वो मेरी रग रग से वाकिफ है और मैं उसको अच्छी तरह से जानता हूँ, माय डार्लिंग बेबी. आणि अतुल हसून म्हणाला, सर मिस करताना मॅडम ना, पण आता सॉरी, आपण खूप दूर आलो. आता मॅडमना तुमची इच्छा असूनसुद्धा आपण नाही घेऊ शकत सोबत. आणि सर फिरे अर्जुन सर म्हणाले, अतुल डोंट फॉरगेट, मला जर तिला घ्यायचीच असेल ना तर मी इथूनसुद्धा परत जाऊ शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला कोल्हापूरमध्ये जास्त इंटरेस्ट नाही. आणि अतुल लगेच पुढे म्हणाला, तुम्हाला तर तन्वी मॅडमपासून आणि तुमच्या टायगरपासून दूर जाण्यात इंटरेस्ट होता. माहीत आहे सर, सगळं माहीत आहे. अर्जुन म्हणाला, शट अप डफर, तुला काही माहीत नाही. आणि अर्जुन म्हणाला, चल फोन ठेव, भेटू लोणावळ्यात. असं म्हणून त्यानं आणखीन गाडीचं स्पीड वाढवलं आणि झूम वेगानं अर्जुन सर पुढे गेले. आणि तन्वीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, अतुल अरे काय करावं याचं. आणि अतुल म्हणाला, डोंट वरी मॅडम, वन वे आहे, काहीही नाही होणार. आणि त्यांच्यासारखा शार्प ड्रायव्हर मी तरी आजपर्यंत बघितला नाही, सो डोंट वरी. तन्वीचा जीव मात्र थोडा थोडा होत होता. आणि असं वाटायचं की आत्ता त्याला फोन करावा आणि म्हणावं, अर्जुन थांब, मी बसते तुझ्या गाडीत, मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या मागे. आणि किती विचित्र अवस्था झाली होती तन्वीची आणि अर्जुनची. आणि मग तन्वीनं आर्यनला फोन केला आणि आपण कुठे आहोत हे सांगितलं आणि स्वीटीची काळजी घ्या असंही म्हणाली. आणि आर्यनला स्ट्रिक्ट सूचना देत म्हणाली, आर्यन, तुझ्या डॅडला माहीत न होता मी त्याच्या मागे निघाली आहे, स्वीटीला इथे तुझ्या भरोशावर ठेवून. आणि जर तिला काही झालं तर अर्जुन कधीच आपल्याला माफ करणार नाही, कारण हा सगळा शहाणपणा त्याला न विचारता सुरू झालेला आहे आपला. आणि मग तुझे डॅड काय चीज आहेत तुला माहीतच आहे. एका गोष्टीवरून तो इतका चिडलाय, मग आता तो आणखीन भडकेल असं काही करायला नको. आणि आर्यन तिला विश्वासात घेत म्हणाला, डोंट वरी मॉम, ट्रस्ट मी स्वीटीला काहीही होऊ देणार नाही. आणि प्रश्न फक्त 2 दिवसाचा आहे, तुम्ही परवा येणार आहात. आणि मॉम, गुड न्यूज पाहिजे. तशी तन्वी हसली आणि म्हणाली, चल रे आगाऊ कुठला. आणि आर्यन हसून म्हणाला, मॉम तसलीवाली गुड न्यूज नाही, तुम्ही दोघे एकत्र या, हसत हसत एकमेकांच्या हातात हात घालून, तीच गुड न्यूज आहे माझ्यासाठी. आणि मग तन्वीनं हो म्हणून फोन ठेवला. आणि मग अर्जुन सर लोणावळ्यात जाऊन एका रेस्टॉरंटमध्ये सगळ्यात आधी पोहोचले आणि तिथून स्वीटीला फोन केला. आणि तू कशी आहेस बेटा असं विचारलं. आणि स्वीटी म्हणाली, मामा तुम्ही कसे आहात, आणि तुम्ही आर्यनला बोलाल का, फोन देऊ का त्याच्याकडे. आणि दुसऱ्याला अर्जुन म्हणाला, नको, मला फक्त इतकंच सांग,
तुझी मदर इन लॉ कुठे आहे? आणि आता स्वीटीसुद्धा खोटं बोलत म्हणाली, मामा ती आहे ना इथेच खाली बसली आहे. आता तुला तुमच्याशी बोलायला सांगू का? तुम्हाला तिची आठवण येते का? आणि अर्जुन तोंड वाकडं करत म्हणाला, नको, मी कशाला तिची आठवण काढू, मी तर तिच्यापासून दूर येऊन सुखी आहे, असं म्हणून फोन ठेवला आणि पुन्हा मोबाईलमधले फोटो बघत बसला तन्वीचे. बाहेर हलका हलका पाऊस पडत होता, वातावरणात थंडपणा होता आणि लोणावळा सिटी म्हणजे काय, एकदम रोमॅन्टिक वातावरण. मग काही वेळानं अतुलही आला आणि तो बाजूला जाऊन वेटरला तन्वीसाठी नाश्त्याच्या गोष्टी गाडीतच द्यायला सांगितल्या आणि तो आला आणि नेहा अर्जुनला येऊन जॉईन झाली. आणि नेहा म्हणाली, अतुल किती सुंदर वातावरण आहे ना, मला तर वाटतं की इथेच मुक्काम करावा, किती हिरवागार निसर्ग आहे, काय ती झाडी, काय ते डोंगर, वाव, जस्ट फॅब्युलस. आणि अर्जुन लगेच म्हणाला, तनूला सुद्धा खूप आवडतं हे सगळं. आता ती असती ना तर म्हणाली असती की अर्जुन आपण इथेच स्टे करूया. आणि नकळत अर्जुन सर पुन्हा तन्वी मॅडमच्या आठवणीत गेले आणि अतुल नेहाला कोपरकळी मारली आणि घसा साफ करत म्हणाला, बट अनफॉर्च्युनेटली अर्जुन सर, तन्वी मॅडम इथे नाहीत. आणि सर मला असं का वाटतंय तुम्ही त्यांना मिस करताय? तसे अकडे अर्जुन सर कॉलर टाईट करत म्हणाले, नो, माझा काय संबंध तिला मिस करण्याचा, मी तर फक्त जस्ट सांगितलं. आणि अतुलसुद्धा खांदे उचलून म्हणाला, ओके, जस्ट सांगितलं का, आम्ही पण जस्ट ऐकलं बरं का, चला मग काय नाश्ता करूया, असं म्हणून नेहाला मेनू कार्ड बघायला सांगितलं आणि तिघांनी नाश्ता मागवला. आणि अर्जुन सरांनी पटापटा खाल्लं आणि तिथून उठला, कारण अतुल नेहा थोडेसे रोमॅन्टिक झाले होते आणि गुलू गप्पा करत करत खायचं चाललं होतं. अर्जुनला ते सगळं बघायला नको वाटायचं आणि आता तिथं इकडं तिकडं बघितलं तरी रोमॅन्टिक कपलच होते. आणि सगळ्यात जास्त रोमॅन्टिक असलेले अर्जुन सर डोकं चोळत म्हणाले, यार अर्जुन, तिला आणायला पाहिजे होतं का? आणि पुन्हा दुसरं मन म्हणालं, नको, तिच्यापासून दूर राहून मला जितका त्रास होतोय ना, तिलाही कळू दे की काय त्रास असतो. आपल्या व्यक्तीला दुखावल्यावर किती वाईट वाटतं. आणि तनूला मी यावेळी इतकी शिक्षा करणार आहे ना की पुन्हा तिने असं मला इमोशनल ब्लॅकमेल नाही केलं पाहिजे. आणि त्यासाठी मी तिचा इमोशनल छळ करणार, असं म्हणून तो गाडीच्या म्हणजेच अतुलच्या गाडीच्या बाजूलाच गेला. तर तन्वी आतमध्ये नाश्ता करत होती आणि अर्जुनला बघितला आणि ती पटकन खाली बसली आणि अर्जुन तिथून पटकन बाजूला जात नव्हता. आणि तन्वी म्हणाली, ओ माय गॉड, आता यानं मला इथं बघितलं तर काही खरं नाही आणि आता कुठपर्यंत मला असं चोरून प्रवास करावा लागणार आहे काय माहीत. आणि तिनं हळूच गाडीतून अतुलला फोन केला आणि म्हणाली, अतुल, अरे अर्जुनला तिकडं बोलवून घे, तो इथे आलाय तुझ्या गाडीजवळ, तो बघेल मला. आणि अतुल म्हणाला, अरे बापरे, हे अर्जुन सर पण ना, नीट खाऊ पण देत नाहीत. आणि अतुल लगेच त्याच्याकडे पळाला आणि म्हणाला, अर्जुन सर, आम्ही नाश्ता करतोय आणि तुम्ही का उठला? आणि अर्जुननं त्याच्याकडे थोडं रावडी स्टाईलनं बघितलं आणि म्हणाला, का मी काही लहान मुलं आहे का जे रस्त्यावर जाईल म्हणून माझ्या मागं पळत आलास? बायको आहे ना सोबत, तरीही मी हवा आहे का? आणि अतुल हसून म्हणाला, अर्जुन सर, तुम्हाला माहीत आहे ना मी तुमची बायको आहे आणि तुम्ही माझे हसबंड, तुमच्याशिवाय करमेल का मला? चला ना माझ्यासोबत, माझ्यासमोर बसा, तेव्हा माझ्या घशाखाली अन्न जाईल. आणि अर्जुनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अतुल बेटा, मूर्खासारखा करू नकोस, जा गुपचूप आणि पटकन खा. आणि पाऊस वाढतोय, त्या आत आपण निघालो पाहिजे, निदान घाट तरी चढला पाहिजे. आणि अतुल म्हणाला, ओके, पण तुम्ही तिकडे चला, इथे भिजत काय आहे, चला गाडीच्या त्या बाजूला, असं म्हणून अर्जुनला घेऊन आला. आणि अर्जुन म्हणाला, ओके, मी गाडीत बसतोय. मग अतुल आणि नेहाने सुद्धा नाश्ता संपवला आणि ते सुद्धा पुन्हा गाडीत बसले आणि पुन्हा अर्जुन पुढे आणि अतुलची गाडी मागे असा प्रवास सुरू झाला आणि ते निघाले. आणि आता इकडे कोल्हापूरमध्ये आज रक्षाबंधन होतं आणि मयुरीने कपिलला घरी बोलवलं होतं राखी बांधण्यासाठी. मग कपिल त्याची बायको मुलांसह आले होते. खूप सगळा खाऊ घेऊन आला होता दोन्ही भाच्यासाठी. आणि अर्जुनराव मात्र अजून बिन राखीचे बसले होते आणि त्यांनासुद्धा प्रीतीच्या घरी जायचं होतं राखी बांधायला. त्यासाठी मयुरीला लाडी गोडी लावून तुझ्या भावाला इथेच बोलवून घे असं म्हणाले होते. आणि सकाळी सकाळी आपण त्याला राखी बांधूया आणि आपण जाऊया प्रीतीच्या घरी राखी बांधायला असं ठरवलं होतं अर्जुनरावांनी. आणि मयुरी चिडली होती आणि म्हणाली, तुमच्या अशा वागण्यामुळे ना अर्जुनराव, प्रीती आपल्या घरी येत नाही. तुम्ही तिच्या घरी जाता प्रत्येक सणाला, मग ती का येईल इकडे सांगा बरं? आणि अर्जुनराव म्हणाले, अगं बायको, इतर भावजया ननंद घरी येऊ नये म्हणून खटपट करत असतात आणि ती आली तर कधी जाईल असं त्यांना वाटतं. तुझं मात्र वेगळंच आहे बघ.
मी तिला बोलवत नाही तर खुश राहा ना. आणि मयुरी म्हणाली, वेगळं काय वेगळं? मी काय जगा वेगळं बोलते का? आणि काय हो, एकुलती एक नणंद आहे माझी आणि आम्हा दोघींमधलं प्रेम तुम्हाला बघवत नाही ना. आणि अर्जुनराव डोळे मोठे करून म्हणाले, काय म्हणालीस? मयू, मी समाधानी माणूस आहे बरं का प्रेमाच्या बाबतीत. तुला सांगतो, सगळे माझ्यावर प्रेम करतात. सख्खे परखे मित्र सगळे, सखे सोयरे शत्रूसुद्धा माझ्यावर प्रेम करतात. आणि मुलींचा तर विषय सोडूनच दे, पण शेजारनीसुद्धा प्रेम करतात. आणि तू मला म्हणतेस का तुम्हा दोघींचं प्रेम मला बघवत नाही? तू तुझे शब्द मागे घे. आणि मयुरी हसली आणि म्हणाली, शेवटचं वाक्य किती योग्य बोललात. शेजारनी प्रेम करतात आणि नशीब इथं कोणी जवळ नाही शेजारी, नाहीतर रोज माझा नवरा गेटमधून आत लवकर आलाच नसता. त्याला नुसतं बोलायला लागतं. आणि मग अर्जुनराव म्हणाले, मयू, तू नक्की चिडली कशावरून ते सांग. आणि मयुरी म्हणाली, प्रीती आपल्या घरी का येत नाही म्हणून मी चिडली आहे अर्जुनराव. आणि अर्जुनराव म्हणाले, बायको अगं असतात एकेकाच्या अडचणी. तिला सासू आहे आणि तिच्यावर तिची जबाबदारी आहे, शिवाय 2 मुलं आहेत, ती शाळेत जातात. आता प्रीती कशी आहे माहीत आहे ना, अगदी कर्तव्यदक्ष, सेम टू सेम तुझ्यासारखी. फिरणं कमी आणि कर्तव्यात चुकायचं नाही. आणि मयुरी म्हणाली, मलाही तसंच राहायला आवडतं, घरीच राहायला आवडतं आणि कर्तव्य पूर्ण करायला आवडतं. पण तुमच्यामुळे मला फिरावं लागतं घर सोडून. आणि अर्जुनराव म्हणाले, म्हणजे मी तुला फिरायला शिकवतोय आणि तुला घर कोंबडी होऊन राहायचं आहे का? आणि आता तुझा भाऊ आला आहे तर त्याला राखी बांध, छान जेवायला घाल आणि पाठव बरं. मग आपण दोघं जाऊया प्रीतीच्या घरी. आणि हे आता दरवर्षीचं शेड्यूल होतं. प्रीती यायची अर्जुनरावांच्या घरी, पण सणाला कमी आणि इतर वेळी जास्त यायची. पण सणासुदीला माणूस आलं की जरा आनंद वाटतो ना, असं मयुरीचं म्हणणं होतं. पण प्रीतीसुद्धा तिकडे एकटीच होती आणि तिचं घर असंच ठेवून इकडे येऊ शकत नव्हती. आणि मग तिनं कपिलला राखी बांधली, सगळ्यांनी छान जेवण केलं. आणि आता कपिल अर्जुनरावांसोबत जास्त बोलला नाही. आणि अर्जुनरावांना तर हे बेनं मुका आहे की काय असंच वाटायचं. आणि मयुरी आणि तिची वहिनी गप्पा मारत बसल्या. आणि अर्जुनराव म्हणाले की मयू, आपण 4 वाजता जाऊया प्रीतीकडे, तोपर्यंत तू निवांत आहेस. आणि कपिलनं काय करावं तर सरळ मोबाईल फोन घेतला, दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊन झोपला. आणि अर्जुनरावांशी बोलायचं तर मग त्यांची फिरकी घ्यायची, असे काही प्रश्न विचारायचे की समोरचा निरुत्तर होईल हे कपिलात चांगलंच माहीत होतं. त्यामुळे तो न बोलता निघून गेला आणि अर्जुनरावांची जिरवत होता. आणि बोलक्या स्वभावाच्या अर्जुनरावांनी त्याला 2 शिव्या घातल्या आणि म्हणाले, बेनं माणूस घाणं कुठलं? आता अर्जुनराव म्हणजे दगडालासुद्धा बडबड करायला लावणारे आणि तुझी आय घाल, तू शिव्या दे पण बोल असल्या स्वभावाचे. आणि ज्या नात्यात मस्करी असते तो मेहुणाच बोले ना. आणि त्यांनी आपला फोन लावला रॉयल गँगला आणि बसले गप्पा मारत. आणि राहुल मला, अर्जुन राखी बांधलीस की नाही अजून? चिमणीकडे कधी जाणार? आणि अर्जुनराव म्हणले, जाणार आहे रे, पण माझ्या पोपटिनीचा कावळा भाऊ येऊन बसलाय ना, तो गेल्याशिवाय मला जाता येणार नाही माझ्या चिमणीकडे. आणि सचिन मला, अर्जुन तुझा मेहुणा आलाय होय, मग त्याच्याशी तू बोलत नाहीस का? आणि अर्जुनराव शिवी घालत म्हणाले, त्या आय घाल्याचं तोंड उघडलं तर शपथ बसलाय मूग घेऊन तोंडात मास्क लावून. यार सचिन, याचं काय दुखणं आहे मला कळतच नाही, भाड्या मला बोलतच नाही. तसे सगळे हसले आणि म्हणाले, अरे तुझी गटरगंग बंद कर, सारख्या शिव्या देतोस, मग कशाला तुझ्याशी कोण बोलेल? आणि अर्जुनराव म्हणाले, माकडांनो, तुम्ही बोलताय ना माझ्याशी, मी काय इतका वाईट आहे का? आणि चौघंही म्हणाले, हो तू आहेसच तितका वाईट, पण आमचा जीव आहे ना तुझ्यावर, म्हणून आम्ही बोलतो बाबा तुझ्याशी. आणि जर कुणाला समजलं ना तू इतका चांगला आहेस तर तुझ्यावर जीव टाकतील आणि तुला उचलून घेऊन जातील घरी. आणि अर्जुनसुद्धा मोकळेपणानं हसला आणि मला, बघा असं आहे की नाही मी. आणि माझं मूळव्याध निघालंय वाटतं त्याच्या घरी, म्हणजे बायकोचा भाव रे, अवघड जागेचं दुखणं. तसे सगळे हसले आणि म्हणाला, ठेवा फोन. कपिल आणि त्याची बायको निघून गेली आणि अर्जुन मयुरी प्रीतीच्या घरी जाण्यासाठी तयारी करायला लागले. आणि इकडे आता अर्जुन सरांच्या मेहुण्याचा त्यांना फोन आला. आणि फोन बघून अर्जुन म्हणाला, याच्या बहिणीनं मला एकही फोन नाही केला अजून आणि हा डफरखा फोन करतोय. बहुतेक त्याला फोन करायला सांगितलं असेल, पण स्वतः नाही करणार, नकचडी कुठली. नवरा गेलाय आपला, तो कुठे आहे, काय करतो, याचं काही देणं घेणं नाही मॅडमना. अर्जुन बेबी माय फूट. एखादी इतकंच प्रेम असती ना तर माझ्या मागे मागे आली असती. जाऊ दे असं म्हणून त्यानं कुणालचा फोन न टाळता घेतला आणि म्हणाला, बोल पटकन, मी ड्रायव्हिंग करतोय. आणि कुणाल हसून म्हणाला, आता मी माझ्या बहिणीच्या नवऱ्याला फोन केला नाही आणि आता मी माझ्या बायकोच्या भावालाही फोन केला नाही, तर मी आता माझ्या मुलीच्या सासऱ्याला फोन केला आहे, तर फादर इन लॉ थोडेसे हळू बोला. तसा अर्जुन गार झाला आणि म्हणाला, स्वीटीला काही झालं आहे का फोन केलास? आणि कुणाल म्हणाला, तो समधीजी, मी माझ्या मुलीला घरी घेऊन जाऊ का हे विचारायचं होतं.
फक्त 2 दिवसासाठी. तसा अर्जुन लगेच म्हणाला, नाही, अजिबात तिला तिथून हलवू नकोस, नाहीतर मी लगेच रिटर्न येतोय. आणि कुणाल म्हणाला, ओके, नाही नेत, हॅपी जर्नी, टेक केअर, असं म्हणून फोन ठेवला. आणि अर्जुन चिडून म्हणाला, जरा मी घरी नाही म्हटलं की लगेच लागले माझ्या मागे मनमर्जी करायला. आणि हा अतुल पण ना मला इमोशनल करून घेऊन चालला यार. आणि माझ्या भोवती सगळे इमोशनल फूल आहेत. आणि स्वतःला प्रॅक्टिकल म्हणून घेणारे अर्जुन सरांची चिडचिड होत होती. आणि तन्वी अतुलला म्हणाली, बघ अतुल, इतका सुंदर निसर्ग आहे, दोन्ही बाजूने इतकी सुंदर झाडे आहेत, तरीही अर्जुन सरांचा प्रवास व्यवस्थित नसणार, नुसती त्याची चिडचिड सुरू असेल. इतकं सुंदर वातावरण पुन्हा बघायला मिळणार आहे का त्याला? रोजची ती धगधग, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, मोठे मोठे चकचकीत ऑफिस, तो लायटिंगचा झगमगाट, पण कुठे ते वातावरण आणि कुठे हे वातावरण? आणि अतुल हसून म्हणाला, मॅडम, अहो तुम्ही सोबत असतात तर हॅपी जर्नी ना. मग आता तन्वीनं त्याला बरोबर ओळखला होता आणि त्याचा प्रत्येक सेकंद चिडचिड करण्यात जात होता आणि शिव्या घालण्यातच जात होता. आणि पुन्हा मग ते घाट चढून वर आले. एका ठिकाणी असाच पुन्हा लंच केला आणि तन्वीनं सुद्धा गाडीतच गुपचूप लंच केला आणि पुन्हा कोल्हापूरच्या दिशेनं निघाले. आणि त्याचवेळी आता अर्जुन मयुरीसुद्धा 2 मुलं घेऊन गाडीमध्ये बसले आणि प्रीतीच्या घरी निघाले. नेमक्या दुपारच्या 3 वाजत आल्या होत्या आणि एक दिवस प्रीतीच्या घरी मुक्काम करायचा आणि ते पुन्हा परत येणार होते. आणि पुढे अचानक भरपूर ट्रॅफिक लागलं आणि अतुलच्या मामाचं घर कोल्हापूर शहराच्या पलीकडच्या बाजूला होतं आणि शहर पालतं घालून पलीकडे जावं लागणार होतं. आणि जर तिथे अर्जुन सरांना आवडलं तर थांबतील, नाहीतर पुन्हा यायचं आणि त्यांच्यासाठी शहरात हॉटेल बघून द्यायचं, असं अतुलनं ठरवलं. आणि ट्रॅफिक इतकं जाम होतं की सगळे ड्रायव्हर खाली उतरले. पाऊसही बंद होता, त्यामुळे ट्रॅफिक लूज होण्याची सगळी वाट बघत होते. नेमकी अर्जुनरावांच्या पाठीमागं अर्जुन सरांची गाडी आली आणि अर्जुन सरांच्या पाठीमागे अतुलची गाडी होती. मग आता हर हुंडणारी अर्जुनराव खाली उतरले आणि म्हणाले, आईच्या गावात सणासुदीला कुणी आई घातली कुणास ठाऊक, आणि असं म्हणून काय झालंय ते बघायला, आणि जो कोणी आडवा येईल त्याला आता उचलून फेकून देतो बाजूला, असं म्हणून अर्जुनराव पुढे गेले. आणि मागं अर्जुन सर गाडीत बसून बसून वैतागले होते आणि अतुलला शिव्या घालत म्हणाला, यार मुंबईचं ट्रॅफिकसुद्धा इतकं जाम नसतं, हा अतुल पण कुठे घेऊन आलाय मला. आणि आता एक ना एक शिवी अतुलला भेटत होती. जीवलग मित्र होता ना, मग शिव्या तर खाल्ल्याच पाहिजेत. लाडाची बायको आणि जीवलग मित्र सगळ्यात जास्त शिव्या खातात पुरुषांच्या, नाही का? मग आता अर्जुनराव पुढे गेले आणि काय परिस्थिती आहे ते बघितलं तर एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता आणि गाड्या बाजूला करण्याचं काम सुरू होतं. आणि आता 1.5 मिनिटातच पुन्हा गाड्या सुरू होतील असं कळलं आणि तो पटकन आला आणि गाडीत बसायला लागला दरवाजा उघडून. आणि त्याच वेळी तिथं उभा असलेले वैतागलेले अर्जुन सर गाडीतून उतरले आणि अर्जुनरावांच्या गाडीपाशी आले आणि खूप रागात, शिट यार, व्हॉट इज धिस नॉनसेन्स, असं म्हणून अर्जुनरावांच्या गाडीच्या बोनेटवर बुक्की मारली. आणि गाडीत बसणारे अर्जुनराव दरवाजा बंद करून पुढे आले आणि आधी तर गोड बोलत म्हणाले, काय झालं, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आणि चिडलेले अर्जुन सर त्याच्याकडे बघून रागात म्हणाले, तुला काय करायचं आहे, तुझं तू बघ ना, गेट लॉस्ट. आता अर्जुनरावसुद्धा राऊडी आवाजात कोल्हापुरी हिसका दाखवत म्हणाले, एक्सक्यूज मी, आणि सांगू का मला काय करायचं आहे? आणि घटस्फोट झाला आहे का? इतका चिडलात का तुम्ही? तसंही तुमच्याकडे बघून वाटतं की या वयात ब्रेकअप तर होणार नाही, घटस्फोटच होणार. आणि चिडलेले अर्जुन सर आणखीन चिडून म्हणाले, दिस इज नन ऑफ युअर बिझनेस, गेट आउट. तसे अर्जुनरावसुद्धा इंग्लिश झाडत म्हणाले, एक्सक्यूज मी, दिस इज माय कार. तसा अर्जुन सरांचा चेहरा बघण्यासारखा झाला आणि अर्जुनरावांच्याच गाडीला टेकून उभं राहिले होते ते पटकन सरळ उभं राहिले आणि ट्रॅफिक रिलीज झालं आणि स्वतःच्या गाडीत जाऊन बसले. आणि आता पुन्हा प्रवास सुरू झाला आणि अर्जुनरावांनासुद्धा त्याच बाजूला जायचं होतं, त्यामुळे अर्जुनराव पुढे पुढे, अर्जुन सर त्यांच्या मागे मागे आणि पाठीमागे अतुल होता. आणि आता अर्जुनरावांनी थोडा थोडा पाऊस पडतोय म्हटलं की आशूच्या फरमाईशवरून लावलं की ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, आणि इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावली आणि अर्जुन सरांची गाडी अर्जुनरावांच्या समांतर आली. आणि ते विचित्र गाणं मोठ्या आवाजात ऐकलं आणि अर्जुन सरांनी, व्हॉट इज धिस, हा कसला आवाज आहे आणि हे कसलं वियर्ड सॉन्ग, असं म्हणून अर्जुनरावांकडे विचित्र नजरेनं बघितलं. आणि अर्जुनरावांनी चिडलेल्या अर्जुन सरांना एक प्यारीसी स्माईल दिली आणि शिट्टी वाजवून भुवया उडवल्या.
आणि मग तर अर्जुन सरांचं डोकं आणखीनच भडकलं आणि नॉनसेन्स म्हणून गाडीच्या काचा वर घेतल्या. आणि मग तर अर्जुनरावांनी आणखीनच आवाज वाढवला आणि मुंबई पासिंगची अर्जुनची गाडी बघितली आणि म्हणाला, बहुतेक आता मुंबईवाल्याच्या पोटात कळ मारायला लागली वाटतं आणि कोल्हापूरची झणझणीत मिसळ खाऊन तर जास्तच कळ मारायला सुरुवात होईल, असं म्हणून पुन्हा गिअर टाकला आणि अर्जुन सरांच्या पुढे गाडी घेऊन गेले खुनशी अर्जुनराव. आडवा आणि जिरवा या त्यांच्या तत्वानुसार आडवी गाडी घालायला लागले आणि अर्जुन सर हॉर्न देऊन वैतागले आणि डफर, नॉनसेन्स म्हणून शिव्या घालायला लागले.